Hello friends, welcome to my channel Love to Nursing. Today we learn about introduction to menopause. Okay, means we learn about menopause. Let's see first introduction of menopause. In that four phases: premenopause, perimenopause, menopause and postmenopause. Okay, first we see about the menopause. Menopause म्हणजे काय ते आपल्याला आज पाहायचं. मेनोपॉज ही एक नॅचरल बायोलॉजिकल प्रोसेस आहे दॅट मार्क्स द एंड ऑफ वुमन्स रिप्रोडक्टिव्ह इयर. तिथं काय होतं, तुमचे जे रिप्रोडक्टिव्ह सायकल आहे, तुमचं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती तिथं स्टॉप होते, त्याला मेनोपॉज म्हणायचं. इट इज अ सिग्निफिकंट ट्रान्झिशन दॅट ब्रिंग्स हार्मोनल, फिजिकल अँड इमोशनल चेंजेस. तर हे का होतं, तर हार्मोनल, फिजिकल आणि इमोशनल चेंजेस बॉडीमध्ये झाल्यामुळे मेनोपॉज ही स्टेज येते. ओके, अँड इट्स अ नॉर्मल. क्लिअर? नेक्स्ट, हार्मोनल चेंजेस ड्युरिंग मेनोपॉज. मेनोपॉजच्या वेळी काय हार्मोन्स चेंज होतात, कोणते हार्मोन चेंज होतात ते बघायचं. As women approach menopause, their ovaries gradually produce less estrogen and progesterone, and this hormonal shift can lead to variety of symptoms and health implications that require careful management. ओव्हरीज मध्ये काय होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं लेस सिक्रेशन व्हायला लागतं, लेस प्रोडक्शन व्हायला लागतं. त्यामुळं हार्मोनल्स तुमचे इम्बॅलन्स होतात आणि त्याचमुळं काय होतं, सिम्पटम्स दिसायला लागतात आणि त्याच्यावर केअरफुल मॅनेजमेंट करणं हे आपलं काम असतं. आता स्टेजेस ऑफ मेनोपॉज. प्री मेनोपॉज. नो मेनोपॉजल सिम्पटम्स, स्टील हॅव पिरियड्स. प्री मेनोपॉज म्हणजे काय, मेन्स्ट्रुअल नसते, मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स नसतात, पण पिरियड्स चालू असतात. दॅट इज प्री मेनोपॉज. पेरीमेनोपॉज मीन्स अराउंड ऑर नियर मेनोपॉज, म्हणजे मेनोपॉज कधीही होऊ शकतो. ओके. सिम्पटम्स ऑफ हार्मोनल चेंजेस. हार्मोन्सचे चेंजेस जे होतात, हार्मोनल चेंजेस, त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. कॅन स्टील बिकम प्रेग्नेंट. ती अजूनही प्रेग्नेंट होऊ शकते. युजली लास्ट अबाउट 4 years. Then menopause. Menopause means no period for 12 consecutive months. 1 वर्षापर्यंत पिरियड्स होत नाहीत. ओव्हरीज स्टॉप प्रोड्युसिंग एग्स. ॲव्हरेज एज इज 51. ओव्हरीज स्टॉप करतात एग्स बनवायचं. ओके, आणि एज किती असते, 51. देन पोस्ट मेनोपॉजल. ओव्हर 1 year सिन्स लास्ट पिरियड. जेव्हा लास्ट पिरियड होते तुमचे त्यानंतर 1 वर्षानंतर हा पोस्ट मेनोपॉजचा पिरियड असतो. विल रिमेन इन दिस स्टेज फॉर रेस्ट ऑफ लाईफ, आणि ही स्टेज रेस्ट ऑफ लाईफ तुमची राहते. क्लिअर? प्रीमेनोपॉज, पेरीमेनोपॉज, मेनोपॉज अँड पोस्ट मेनोपॉज. ओके. आता कॉमन सिम्पटम्स कोणकोणते दिसतात. हॉट फ्लशेस म्हणजे सडन फिलिंग ऑफ इंटेन्स बॉडी हीट, फ्लशिंग अँड स्वेटिंग. सडन असं वाटायला लागतं की गरम वाफा यायला लागलेत अंगातून. ओके, किंवा घाम येतोय, असं सिम्पटम्स दिसून येतात. मूड चेंजेस, इरिटेट होतं, एन्झायटी, भीती वाटायला लागते, मूड चेंज होतात. ओके, स्विंग्स होतात. स्लीप डिस्टर्बन्स, झोप व्यवस्थित लागत नाही, लागली तरी मध्ये मध्ये जाग येते. देन व्हजायनल ड्रायनेस. लुब्रिकेशन अँड इलॅस्टिसिटी डिक्रीज्ड लिडिंग टू डिस्कम्फर्ट. ओके, जे काय व्हजायनाचे लुब्रिकेशन आणि इलॅस्टिसिटी आहे ती डिक्रीज होते, त्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागतं, डिस्कम्फर्ट वाटायला लागतं. ओके, दिस इज द कॉमन सिम्पटम्स ऑफ मेनोपॉज. ह्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतंय, घाम येऊ शकतोय, व्हजायनल ड्रायनेस होऊ शकते, आपोआप वेट गेन व्हायला लागते, स्लीप प्रॉब्लेम्स होतात, मूड चेंजेस, हॉट फ्लशेस और मोर अबाउट. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन फॉर मेनोपॉज मॅनेजमेंट. कसं आहे, आता हार्मोनल्स चेंज झाल्यामुळं आपली लाईफस्टाईल सुद्धा आपल्याला मॉडिफाय करायची गरज असते. तर त्यामध्ये फर्स्ट आहे तुमचं डाएट. डाएट हे खूप इम्पॉर्टंट आहे हेल्दी लाईफसाठी, त्यामुळे तुम्ही वेल आणि रिच बॅलन्स्ड डाएटच ठेवायचं आहे. त्यामध्ये तुमचं इस्ट्रोजन्स असतील, फायटोएस्ट्रोजन्स असतील, कॅल्शियम असेल, हेल्दी फॅट्स असेल, ते काय करतात, हार्मोनल बॅलन्सला सपोर्ट करतात. देन एक्सरसाइज.
रेग्युलरली तुम्हाला एक्सरसाइज करायचं आहे. त्यामुळे काय होईल, तुमची बोनची हेल्थ व्यवस्थित राहील आणि वेट मॅनेज होईल. नेक्स्ट इज अ स्ट्रेस मॅनेजमेंट. Practice stress reducing technique like medication, yoga, or deep breathing to elevate symptoms. स्ट्रेस तुमचा मॅनेज करायचा आहे. कसं आहे, स्ट्रेसमुळे सुद्धा हार्मोन्स इम्बॅलन्स होतात. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करावं लागेल आपल्याला. देन डाएट अँड एक्सरसाइज. ओके, ह्यासाठी स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी तुम्ही व्हिडिओज बघू शकता, कॉमेडी व्हिडिओज बघा, मेडिटेशन करा, योगा करा, डीप ब्रिदिंग एक्सरसाइज करा, मॉर्निंग वॉकला जा. ओके, किंवा फ्रेंड्स सोबत चिटचॅट करा, किंवा फॅमिली सोबत बोला. लॉट्स ऑफ सोल्युशन ऑन स्ट्रेस. ओके, ॲड्रेसिंग मेंटल हेल्थ कन्सर्न. कसं होतंय, असं चिडचिड व्हायला लागते, आपण काय करतोय आपल्याला समजत नाही. त्यामुळे आपण एकदा मेंटल हेल्थ कन्सर्नचे म्हणजे मानसिक आपल्याला मानसिक काय म्हणतात त्याला, मानसिक आरोग्य, याला सुद्धा आपण ॲड्रेस केलं पाहिजे, त्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. तर फर्स्ट आहे इमोशनल सपोर्ट. मेनोपॉजमध्ये इमोशनल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे, की कुणीतरी समजून घेतलं पाहिजे. कसं होतं, पहिला आपली आई आपल्यावर खूप प्रेम करत असते, म्हणजे पहिला इन द सेन्स अजून पण करतेच, पण कसं होतंय, आई आपल्यावर खूप प्रेम करत असते, पण अचानक तिची चिडचिड व्हायला लागते. आपण एक काम केलं तर ती त्यात चुका काढायला लागते, तिला इरिटेट होतं, थोडं इकडचं तिकडं झालं तरी तिला इरिटेट होतं. तर तेव्हा तिचा मेनोपॉज आहे असं समजून आपण तिला समजून घ्यायचंय. ती ओरडते म्हणून आपण चिडून बसायचं, आपण त्याच्यापेक्षा डबल आवाज करून दंगा करायचा, नो. ही त्यांची मेनोपॉज स्टेज असते, त्यामुळे ते त्यांना समजून घ्यायचं. ओके, कॉग्नेटिव्ह चेंजेस. कसं होतं, विसरायला लागतात गोष्टी. हे मी बोललेच नव्हते, हे मी केलंच नव्हतं, हे माझं नाहीच आहे. ओके, तसं कॉग्नेटिव्ह चेंजेस. स्लीप डिस्टर्बन्स. झोप व्यवस्थित न झाल्यामुळे सगळं बाकीचं डेली रुटीन चुकतं. सॉरी, झोप आली मला. म्हणजे काय, झोप नसल्यामुळे आपलं डेली रुटीन चुकतं. जर तुम्ही रात्री म्हणजे ह्या मेनोपॉजमुळे हार्मोन्स चेंजेस होतात, हार्मोन्स चेंज झाल्यामुळे झोप व्यवस्थित लागत नाही, झोप व्यवस्थित लागली नाही त्यामुळे घरची कामं व्यवस्थित होत नाही, रुटीनमध्ये होत नाही, आणि ते रुटीनमध्ये न झाल्यामुळे चिडचिड, इरिटेट, सॅडनेस, सगळं इरेग्युलर लाईफस्टाईल होऊन जाते. ओके, इट इज स्लीप डिस्टर्बन्स. देन कन्क्लुजन अँड रिसोर्सेस. आता काय करायचं, मेडिकल गाईडलाईन्स. तर सगळं करून झाल्यावर आपण शेवटी जातोय डॉक्टरांकडे. ओके, तर ते मॅनेजमेंट प्लॅन देतील तुम्हाला, त्याप्रमाणे तुम्ही जर फॉलो केलं तर यू आर ग्रेट. देन स्टे इन्फॉर्म्ड. स्वतःला एज्युकेट करत राहायचं. ओके, सतत काय ना काय एज्युकेशनल वाचत बसायचं. मला हे का होतंय, असं काय, तसं काय, असे क्वेश्चन आपल्याला खूप सारे पडतात, जे आपण युट्यूबवरती सर्च करतो. तसंच स्वतःला एज्युकेट करत राहायचं. एम्ब्रान्स द ट्रान्झिशन. अप्रोच मेनोपॉज विथ अ पॉझिटिव्ह माइंडसेट. त्या मेनोपॉजला पॉझिटिव्ह माइंडसेटने घ्यायचंय आणि फोकस ठेवायचे की आपण कसे हेल्दी राहू. क्लिअर? ओके. डाएट फॉर मेनोपॉज. आता काय खायचं, तर फायटोएस्ट्रोजेन्स काय करतात, हे आपल्या बॉडीमधले जे हार्मोन्स आहेत त्यांना बॅलन्स करतात. ओके, कॅल्शियम, बोन्स व्यवस्थित राहतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड, जे काय सूज वगैरे येते, प्लस तुमचा मूड चेंज होतो, तो इम्प्रूव्ह होतोय, सूज रिड्यूस होते. विटॅमिन डी कॅल्शियम ऍब्सॉर्प्शन आणि इम्युन फंक्शन व्यवस्थित करतं. ओके, तुम्हाला प्रोटीन 50 ते 30 ग्रॅम घ्यायचंय, कार्ब्स 1 कप घ्यायचंय, फॅट 10 ते 20 ग्रॅम, व्हेजीज अनलिमिटेड घेतल्या तरी चालते. ड्रिंक्स, त्याच्यामध्ये वॉटर प्लस तुमचं नारळ पाणी घेऊ शकता. ओके,
टी काय मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला, फक्त वॉटरच सजेस्ट करेन. ट्रीटमेंट ऑफ मेनोपॉज, हार्मोन थेरपी, लाईफस्टाईल चेंजेस, अल्टरनेटिव्ह थेरपीज. हार्मोन थेरपीमध्ये तुम्हाला इस्ट्रोजन किंवा प्रोजेस्टेरॉन जे मेनोपॉझल सिम्पटम्सला एलिव्हेट करतील. लाईफस्टाईल चेंजेसमध्ये मी सांगितलं डाएट, एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजी टू मॅनेज सिम्पटम. देन अल्टरनेटिव्ह थेरपीज, ह्याच्यामध्ये हर्बल सप्लिमेंट किंवा ॲक्युपंक्चर किंवा बॉडी माइंड प्रॅक्टिसेस टू कम्प्लीट मेडिकल ट्रीटमेंट. कॉम्प्लिमेंट. ओके. तर अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये तुम्हाला हर्बल सप्लिमेंट्स घ्यावेसे वाटत असेल किंवा माइंड जर पॉझिटिव्ह असेल तर बॉडी आपोआप पॉझिटिव्ह होते, अशा प्रकारचे काहीतरी तुम्हाला थेरपीज करायचे असतील तर ते तुम्ही अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये करू शकता. क्लिअर? I hope you understood this video. Thank you so much for watching my video. Press the like button. Thank you so much. Keep in touch.